हरियाणी बोलचा रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केला. पण बुवा आमचे चंद्रकांत कदम बुवा सांगायचे की आत्मा समानांचा श्रीहरी आणि तो उभा पंढरपुरी. आता कार्तिकी पायी वारी चालू होते आता 2 तारखे कार्तिकी बरोबर की नाही. पण तो वारकरी पंढरपूरला बुवा चालत जाता पण त्याची सगळी घरची कामात थांबतो का तो परमेश्वर सगळी कामात त्या वारकऱ्याची तुम्ही आम्ही वारी आमची कामं कधी होणार नाही. कारण सगळी काळजी त्या परमेश्वर बघा. कोरोना सारखं बाहेर सुरू होईल पण आम्ही सगळे हरिभक्त हरिभजनात असणारे परमेश्वराचा नामस्मरण करणारे आमच्या केसात पण झोपो लागलो नाही. बरोबर की नाही. मग बोहाने सांगितलं नाही संतांचा भरपूर म्हणजे प्रश्नच नाही. ज्याचा चांगला त्याचा चांगला. कारण संत एकनाथांनी जमिनीचं पाणी आणलं आणि ते काही गाडावर तडफडताना दिसला. पाठचा पुढचा विचार केला आणि एकनाथ महाराजांनंतर सगळ्या जमिनीला पाणी त्या गाडवा पाजला नाही. गाडवाचा आत्मा शांत झालो. लोकांसाठी एकनाथ महाराजांना हसू लागली. काय घोडला एवढा मोठा तीर्थ चंद्रभागेला पाणी आणलं ते त्या गाडवा पाजलंच. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले का गाडवा असला आणि आपण माणूस असलो तरी आत्मा एकच. तो विविध रूपाने आणलेला आहे. बघा संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखात वेद बोलवला नाही. ती वेद बोलवण्याची पाळी लोकांनी त्यांच्यावर आणली. संतांचा सुद्धा आपल्या चमत्काराचा दाखलो लोकांना देऊ लागलो बुवा. तेव्हा त्यांच्या लोकांनी बरोबर ना. हा भरपूर बुवाने काय काय सांगायचं. कारण सगळ्यात मोठी कला काय माहिती काय श्रवण करणे. श्रवण करण्यासारखी दुसरी कला नाही. काय बुवा आज आपण भाग्यवान एवढे लोक आपल्या ऐकतात. आपल्या वाडवडिलांच्या घरी लोक पुण्य या म्हणून आज या पवित्र ठिकाणी आपला कार्यक्रम म्हणून संधी मिळाली. एकदा परत एकदा गांगेश्वर टेम्पो चालक मला संघटनेसाठी जोरदार टाळी वाजवा. मोठमोठे आमच्यापेक्षा मोठमोठे भजनी बुवा आणले असते. पण आज आपण कुठेतरी आज मोठ्या बुवाच्या पावलांना पाऊल ठेवत चालला म्हणून आज आपल्या संधी दिली. बरोबर ना. आज नाही कार्यक्रम बोलू उद्या दुसऱ्या गावात करू तिसऱ्या गावात करू ही बुवा लिंक असतात असा. हा कार्यक्रम ना आपण तिकीट काढून ना माझा मित्र आता सांगितलं आपण जनरल डब्यात जायचं पण माझा एवढं विश्वास माझा त्याच्यावर बरोबर मानून झाले जबरदस्त. कारण काय बुवा की हे जगत या जगात गर्व करून काय उपयोगाचं नाही. 100 माणसं तुमच्या समोर उभे आहे तर एक माणूस 100 माणसांना उभा पडणार नाही. पण त्या 100 माणसांना एक माणूस हात जोडून जर नतमस्तक झाला तर नक्कीच त्या 100 माणसांना तो आपलं करू शकतो. ही नम्रतेमध्ये ताकद आहे. माणसाच्या आम्ही गर्व नसावा नम्रता असेल बुवा. जर नम्रता असेल तुला ह्या जगात काही तुम्ही पडणार नाही. बरोबर ना. हा किती नम्रता कधी बघूच्या दिला असता माणूस भारी तो त्याचा आवाज असते बंद करून टाकलो एका जोग मध्ये. आता तो बोलणारच नाही. आणखी बोललो की म्हणजे पुढचा आपल्याला माझ्याकडे या. हा खरोखर जबरदस्त. कारण गांगेश्वर टेम्पो चालक मला संघटनेसाठी एवढं सांगेल फुल फुलेल गवत सुकेल फुल फुलेल गवत सुकेल आणि या गांगेश्वर टेम्पो चालक विषय तो नाही भव्य येतो. कारण आपण हिंदू आणि आपण हिंदू असलेला गर्व आपल्याला असला पाहिजे. कारण जर आज महाराज नसते तर आज तुझा भजन दिसला नसता. तुझा लक्ष्मीपूजेचा हाय काही वेळा दिसला असता. महाराज फक्त वयाची 50 वर्ष जगले. किती फक्त 50 वर्षाने आपल्या पुढच्या 500,000 पिढ्यांचं भलं करून गेले. असे थोर पुरुष
महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांची आठवण आपण केलीच पाहिजे. कारण आज आपण सुखाचा आणि आनंदाचं जीवन जगतो ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, आणि आज आपण कायद्याचं सुव्यवस्थित आयुष्य जगतो ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. नाही तर काय आज हे दोन महापुरुषांची आठवण आपण भरपाई केली पाहिजे. गजराच्या माध्यमातून दोन्ही महान पुरुषांची गाणी म्हणणार, तो गाण्याचा आता पीठच पाडणार. तुम्ही आता बघा शांताने चालू होते शिल्लक ठेवी ती आता तुम्ही घरी बघितली रूपाच्या ध्यानाच्या अभावाकडे वळतो एका गजराने तुम्ही हालायला नाही माझं गजर वयपर्यंत आणि ह्यो जेवढी तिकडे झाडी त्याच्या डबल मी झाडलं तुम्हाला आता अनुभव येऊन जातात असते असते. हा पेटीचा आवाज वाटतो आणि हरिहर मोहनच्या रूपावर सादर केली. मी आमच्या आदरणीय हरिहर मोहनचे परम मित्र गुरुबुवा त्यांच्या रूपावर सादर करतो.
आहे